श्रावण चालू झालाय म्हटल्यावर उपवासाचे दिवस आणि मग उपवासाला तीच ती खिचडी खाऊनही कंटाळा येतो. पण असे चटपटीत आणि कुरकुरीत चिप्स खायला कोणाला बरं नाही आवडणार? तर नमस्कार, मी रसिका तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण करूयात अगदी घरच्या घरी बाजारात मिळतात असे केळाचे चिप्स. केळाचे चिप्स बनवण्यासाठी आपल्याला इथे कच्ची केळी घ्यायची आहेत. कच्ची केळी आपल्याला बाजारात सहज कुठेही उपलब्ध होतात. तर इथे मी जवळपास 1.5 डझन कच्ची केळी घेतलेली आहेत. आता ही सर्व केळी चाकूच्या साहाय्याने मी गडापासून वेगळी करत आहे. मग या सगळ्या केळींचे आपण साल काढण्याच्या यंत्राने साल काढून घ्यायचं आहे. सगळ्या केळींचे छान साली काढून घेतल्यानंतर आपल्याला या केळी काळी पडू नयेत म्हणून मग पाण्यामध्ये घालून ठेवायच्या आहेत. जर या केळी तुम्ही अशाच बाहेर ठेवताल तर त्या लगेचच काळ्या होतात. त्यामुळे आपल्याला ही केळी पाण्यामध्ये घालून ठेवायची आहेत. तुम्ही डायरेक्ट एकेका केळाचे साल काढून त्याचे चिप्स केले तरीही चालतात किंवा मग सगळ्या केळींची एकत्रच साल काढून असं पाण्यामध्ये बुडत ठेवायची आणि नंतर एकत्रच त्याचे चिप्स केले तरीही चालतात. मी तरी शक्यतो सगळी केळी एकत्रच सोलून नंतर त्याचे चिप्स करणं प्रेफर करते. कारण मग ते साल काढताना आपल्या हाताला बराच वेळा त्याचा चिकटपणा लागतो आणि आपले हातही काळे होतात. त्यामुळे सरळ एकदाच ती सगळ्या केळींची सालं काढून एकदा हात धुतला की मग परत चिकट होण्याचं काही कारणच उरत नाही. आता यामधले एक एक केळी घेऊन आपण या पिलरच्या साहाय्याने त्याचे छान बारीक पातळ असे काप करून घेऊयात. तुमच्याकडे जर अशा प्रकारची किसणी नसेल तर सुरीने याचे पातळ काप केले तरीही काही हरकत नाही. फक्त काप करताना खूप जाड आपल्याला करायचे नाहीत, म्हणजे ते अगदी खुसखुशीत आणि छान तळले जातात. आता हे कापसुद्धा तुम्ही पाण्यामध्ये घालून ठेवू शकता किंवा मग डायरेक्ट तळायला घेतले तरीही काही हरकत नाही. तर अशाच प्रकारे मी बाकीच्या केळांचेही काप करून घेत आहे आणि हे सर्व काप पाण्यामध्ये घालून ठेवत आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्या केळाचे हे काप झालेले आहेत. आता एका कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून आपल्याला यातले थोडे थोडे काप घालून छान ते 4 ते 5 मिनटं तळून घ्यायचे आहेत. मीडियम आचेवरती 4 ते 5 मिनटं हे काप छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून झाल्यानंतर व्यवस्थित तळलं गेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यामधला एक तुकडा तोडून पाहूयात. जर तो तुकडा तोडताना कुरकुरीत असा आवाज आला तर मग समजायचं आपले काप छान तळून झालेले आहेत. मग यामधलं सगळं तेल झाऱ्याच्या साहाय्याने निथळून काढून हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. आणि आता त्या प्लेटमध्ये गरमागरम चिप्सवरच आपल्याला थोडंसं लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. जर तुम्ही असं गरमागरम चिप्सला लाल तिखट आणि मीठ लावलं तर ते त्याला व्यवस्थित लागलं जातं. जर थंड झाल्यानंतर तुम्ही त्यावर लावायचा प्रयत्न कराल तर ते व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे त्याची चवही नीट होत नाही. आता हे सर्व आपण हातांनी छान चोळून घेऊयात, म्हणजे सगळ्या चिप्सला एकसारखा तिखटपणा आणि मिठाचं प्रमाणही व्यवस्थित होतं. हे पहा, काय बाजारसारखे आपले हे चिप्स दिसत आहेत, हो की नाही? आणि आता जर तुम्ही लाल तिखट उपवासाला खात नसाल तर मिठाचे चिप्सही आपण करून घेऊयात. मिठाचे चिप्ससुद्धा आपल्याला अगदी याचप्रमाणे करायचे आहेत. फक्त त्याचे काप करताना मी गोल केलेले आहेत, म्हणजे ते दिसतानाही छान दिसतात जसे बाजारामध्ये मिळतात तसे. आता हे गोल चिप्ससुद्धा 4 ते 5 मिनटं तेलामध्ये छान खरपूस असे तळून झाल्यानंतर तेही आपण काढून घेऊयात. हे पहा, काय सुंदर असा आपल्या या चिप्सला कलर आलेला आहे. आता यावरही आपण थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून तेही हातांनी छान मिक्स करून घेऊयात. काय मग पाहिलं, अगदी बाजारसारखे दिसणारे आणि चवीलाही तसेच लागणारे हे घरगुती केळाचे चिप्स किती सोपे आहेत करायला. तर मग या श्रावणात हे चिप्स नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. तसेच आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला शेअर आणि लाईकही करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.